पुढच्या बातमीकडे वळूया। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान आहे। भाऊ बहिणीनं मतदान केलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। भाऊ बहिणीनं मतदान केलेलं आहे आणि अजित पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान सुरू आहे। मतदान पार पडतंय आणि सकाळीच अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे। मी काय स्वीकारावं। मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे। तुला काही त्रास आहे? लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे। आम्हाला कामाची आवड आहे। संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे। त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच 37 गावं आहे। आम्ही सगळे याच्यात काम करतोय गेली 6 दशक। आदरणीय पवार साहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतंय। जे जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या 80 का 90 कॅन्डिडेट्स आहेत। त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा। आणि या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया जी आहे ते आज पार पडत आहे। मी सध्या माळेगाव येथील मतदान केंद्रावर आलेलो आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने हळूहळू या ठिकाणी मतदार सभासद जे आहे ते आपलं मतदान करण्यासाठी या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकूण बारामती तालुक्यात 67 मतदान केंद्र आहेत आणि 21 जागेसाठी जवळपास 90 उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत। खऱ्या अर्थाने एकूण 19,650 मतदार सभासद या निवडणुकीमध्ये आहेत आणि या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निळकंठेश्वर पॅनल आहे, तर विरोधी जे गुरु शिष्याची जोडी जी आहे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे। तर शरद पवार यांचा बळीराजा सहकार पॅनल देखील या निवडणुकीमध्ये आहे आणि अपक्ष जे कष्टकरी पॅनल जे आहेत ते देखील या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपले उमेदवार त्यांनी उभा केलेले आहेत। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ब वर्गातून ह्या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी ठेवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने चेअरमन मीच होणार अशी घोषणा जी आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। यामुळे या निवडणुकीमध्ये कोणाचा पॅनल निवडून येतोय हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।